This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील काही महत्त्वाच्या आणि निवडक घडामोडींवर. कल्याण लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून तिन्ही पक्षाचे संगम झालेले आहे. त्यांच्या माध्यमातून मतदार राजाला प्रेरित करून कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा कार्यकर्त्यांकडून विश्वास व्यक्त करण्यात आला. नमस्कार, माझं नाव सुभाष गायकवाड. मी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे. आजची बैठक एक राष्ट्रवादीच्या वतीने महायुतीतला एक घटक म्हणून एक मोठ्या उत्स्फूर्त वातावरणामध्ये पार पडली. आपण पाहिलं असेल मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मग ते महिला आघाडी असतील, आमचे युवकचे असतील, इतर सेलचे असतील, म्हणजे सेवादल, सामाजिक न्याय किंवा आमच्या फ्रंटलचे मोठ्या उत्साहाने सर्वांनी सहभाग घेतला आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार मोठ्या संख्येने, मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं आम्ही सर्वांनी खात्री दिली आणि खासदार साहेबांनी पण त्या गोष्टीला मान्य केलं. तेही त्या गोष्टीला पूर्णतः पॉझिटिव्ह होते. येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात हा इथं बदल दिसेल. आणि जसं म्हटलं गेलं काही वक्त्यांच्या वतीने माध्यमातून का ही आमची जिंकण्याची आणि हारण्याची लढाई नसणार आहे, तर रेकॉर्ड ब्रेक कसा होईल. मोठ्या मताधिक्याने तिन्ही पक्षाचा संगम जो झाला आहे त्या माध्यमातून जे मतदार आमचे राजा आहेत, मतदार राजांना आम्ही मोठ्या प्रमाणात मतदानाकरता प्रेरित करू. त्यांना मतदान करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गळ घालू आणि त्या माध्यमातून एक महाराष्ट्रात एक अभूतपूर्व अशा मोठ्या मताधिक्यांनी सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांना निवडून आणण्यास आम्ही कटिबद्ध राहू, एवढंच सांगेन. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आताचे उमेदवार यांच्या निवडणुकी प्रचारार्थ आजचा हा मेळावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही विधानसभेतून जे आपल्या कल्याण लोकसभेमध्ये विधानसभा मोडतात, कल्याण ग्रामीण विधानसभा असेल, डोंबिवली विधानसभा असेल, कल्याण पूर्व विधानसभा असेल, या तिन्ही विधानसभा प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी मार्गदर्शन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं. आमचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे असतील, गोपालजी लांडगे साहेब असतील, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे शशिकांत शिंदे साहेब असतील, लोकसभा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे, हे महायुतीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून द्यावे यासाठी एक संकल्प या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेला आहे. माझं नाव प्रवीण मुसळे. मी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस या पदावर आपणबरोबर काम करतो आहे. आजची ही महायुतीची बैठक आपण इथे लावली होती की सगळे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे, विशेषतः यांचा हा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांना निवडणुकीच्या माध्यमातून कशा प्रकारे असणार आहे, त्या कामाची रूपरेषा कशी असणार आहे, मतदारांपर्यंत कसं पोचायचं आहे, कुठल्या प्रकारे कसं प्लॅनिंग करून मायक्रो लेवलला काम करायचं आहे, या पद्धतीचा हा मार्गदर्शन मेळावा आता आपण इथं आयोजित केलेला होता. तर ह्या संदर्भात त्यांनी सगळ्या नेत्यांनी, BJPच्या नेते असतील, आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केलं, इंदुराव साहेब आहेत यांनी मार्गदर्शन केलं, जिल्हाध्यक्ष आप्पा शिंदे यांनी इथं विशेषतः योग्य प्रकारे कसं काम आपल्याला करायचं आहे या पद्धतीचं इथं मार्गदर्शन केलं. आणि प्रचंड प्रमाणात आपण बघितलं असेल तर इथे पदाधिकारी हे पक्षाचे राष्ट्रवादीचे हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि घरोघरोपर्यंत जाऊन कसा प्रचार केला पाहिजे, कुठल्या पद्धतीत, या पद्धतीत हे सगळ्या नेते मंडळींनी मार्गदर्शन इथं केलेलं आणि त्या पद्धतीत सगळे पक्षाचे पदाधिकारी आता इथे कामाला लागतील उद्यापासून. धन्यवाद. कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना खऱ्या अर्थानं ताकद देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकांत शिंदे म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारे नेतृत्व आहे. श्रीकांत शिंदे तिसऱ्या वेळेला देखील निश्चितच प्रचंड बहुमतानं निवडून येतील असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना खऱ्या अर्थाने ताकद देण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित केला होता. निश्चितपणे एक चांगल्या विकासाची दिशा असलेलं नेतृत्व या मतदारसंघामधून काम करत आहे आणि निश्चित तिसऱ्या वेळेला जे आज ही निवडणूक येते त्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याची ताकद
श्रीकांत शिंदेंच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सर्वांची ताकद मागे राहणार आहे, त्यामध्ये कुठली शंका नाही. तर म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना असतात, 1-2 दिवस वातावरण राहतंय, नंतर मग शांत होऊन जाईल. आमची भारतीय जनता पार्टीच्या ना आमची बरोबरीने आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पाठोपाठ आता आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता डॉक्टर राजेंद्र गवई यांनी त्यांच्या आरपीआय पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी घोषित केली. दरम्यान गवई यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा मागितला होता, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी घराणेशाहीचा विरोध केला. गवई यांनी त्यांच्या पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. अमरावती लोकसभेमध्ये वंचितने उमेदवारी दाखल केली नाही. रिपब्लिकन सेनेने सुद्धा माघार घेतलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे 2 उमेदवार इथे रिंगणात आहेत. एक मी आहे आणि माझा जिल्हा अध्यक्ष हिम्मत डोले आहे. आम्हाला वंचितचा पाठिंबा पाहिजे. मागच्या वेळी जेव्हा मी वंचितचा पाठिंबा मागितला होता तेव्हा बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की घराणेशाहीच्या आम्ही विरुद्ध आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणजे मला डॉक्टर राजेंद्र गवईला पाठिंबा देऊ शकत नाही. तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा देण्यासाठी मी माझी उमेदवारी मागे घेऊन हिम्मत डोले आमचा जिल्हा अध्यक्ष, एक सामान्य कार्यकर्ता, दादासाहेबांच्या सोबत घडलेला, दादासाहेबांच्या एबी फॉर्मवरती त्यांनी नगरपालिका लढवली आहे, त्यांची उमेदवारी जाहीर करतो. त्यांना कृपा करून बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा द्यावा. माढा लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत विठ्ठल पवारांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 42 गावांचा तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 15 गावांचा माढा लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. पंढरपूर तालुक्यातील 56 गावांमधील विठ्ठल परिवारानं काय भूमिका घ्यावी याबाबत विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील हे समर्थकांची मते जाणून घेत आहेत. प्रत्येक गावातनं लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, बाबा आपण काय निर्णय घ्यायचा, काय नाही. लोकांचं सकर नकर असते किंवा पहिल्या उमेदवाराबद्दल काय नाराजी असते, कोणाची कामं झालेली नसतात. या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या आणि मग जाणून घेतल्यानंतर त्यातून निर्णय आता आम्ही सर्वजण बसून निर्णय आम्ही थोड्या दिवसात घेणार आहे. पण एवढंच आहे की लोकांच्या अपेक्षा भरपूर वाढलेल्या आहेत आणि लोकांची मानसिकता पण आता बदलायला लागलेली आहे. त्याच्यामुळं इतकं हवेत जाऊन आम्हालाही लोकांना नेते मंडळ कोणाला चालणार नाही, कारण आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतला असता थोडं वातावरण विरोधात दिसतं आहे आणि जरी विरोधात वातावरण असलं तरी ते आम्हाला सर्वांना मिळून ते पॉझिटिव्ह करावं लागणार आहे आणि त्या संदर्भात ही आज डोंबिवली पूर्वेतील जिमखाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव, भारतीय जनता पक्षाचे शशिकांत कांबळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपाल लांडगे, राजेश मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील रामोशी बेरड समाजांना आपला जाहीर पाठिंबा दिलाय. बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना दौलत तान्ना चिंतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेने बारामतीत सभा घेऊन जाहीर पाठिंबा दिलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी होडकर, किरण तावरे आणि रामोशी बेरड समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी प्रशासकीय यंत्रणा जोमानं कामाला लागलेली आहे. लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण आज महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आलं. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण 2 सत्रामध्ये आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना स्क्रीनच्या सहाय्यानं त्यानंतर प्रत्यक्ष मशीन कसं हाताळायचं या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं. तसेच कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणासंदर्भात लेखी परीक्षा घेण्यात आली. कल्याणपूर्व परिसरात आमदार गणपत गायकवाड, समर्थक आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांच्यात विविध विषयावर चर्चा झाली. विमा कंपनीचा एजंट आहे तर मागच्या वर्षी विम्याचे पैसे कसे आले, यावर्षी पैसे आले तर नाही याचे कारण प्रताप दादा जाधव हे पैसे थांबवले असा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी खासदार प्रताप दादा जाधव यांच्यावर केलाय. खासदार प्रतापराव जाधव यांनी रविकांत तुपकर हे विमा कंपनीचे एजंट आहे अशी टीका केली असल्यानं रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा येथील एका लॉन्सवर आयोजित शेतकरी आणि शेतमजूर कार्यकर्त्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत भाषणादरम्यान प्रतापराव जाधव यांना उत्तर दिलं.
आणि नावात विनायक पण कामे खलनायकाची आहेत असा खोचक टोला विनायक राऊत यांच्यावर लावत उत्तर भारतातले खासदार बघा हिंदीवर कमांड आहे तर दक्षिणेतल्या खासदारांकडे हिंदी इंग्लिशवर कमांड आहे. विद्यमान खासदारांवर नरेंद्र मोदींचं नजर फिरवली तर डोळे बंद करतील. जर या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघानं ठरवलं तर विनायक राऊत यांना 10,000 मते देखील पडणार नाहीत. आता भाजप आणि मित्रपक्षाचा काळ आहे, तुमचा काळ संपला हे उद्धव ठाकरे यांना सांगण्याची आवश्यकता आहे. गुलाल आणि फटाके भाजप आणि महायुतीचेच फुटतील असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल. या 2-3 दिवसात नावं सगळीच भाजपची जाहीर होतील. सगळे नेते बिझी आहेत आणि शेवटी अंतिम आम्हाला दिल्लीला होते, त्यामुळे काही कारणास्तव राहील. पण दादा उमेदवार असतील काय? कोण दादा? नारायणराव राणे. ते मी सांगू शकतो. आणि यासह महाराष्ट्र टॉप 10 सुपरफास्ट बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस एकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं. यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो. डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी में टीचर्स 11th-12th अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स. यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस एकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंबाझरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939. Lonely Jewelers in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824.
इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर.